So example is to find the inverse of the matrix. Means we have given means आपल्याला हा मॅट्रिक्स दिलेला आहे A इक्वल टू मॅट्रिक्स 1 -4 -2 3. तो आपल्याला इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स फाइंड करायचा असेल तर आपल्याला पहिले डिटर्मिनंट फाइंड करायला लागेल. मग डिटर्मिनंट आपण फाइंड करणार A इक्वल टू हा डिटर्मिनंटमध्ये लिहिले दोन लाईन जे आहे त्याला म्हणतात डिटर्मिनंट इक्वल टू हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे आपण इथे 1 × 3 मायनस घेतो आहे आपण. हे मल्टिप्लिकेशन झालं ना ह्याचं करायच्या ठिकाणी आपण मायनस घेणार. मग मायनस दोन साईड आपण एकत्र नाही लिहिणार म्हणून काय करणार ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे -2 × दिस -4. ओके हे लिहिलं आपण एकत्र लिहित नाही आपण. मग 1 × 3 3 आहे आणि हा मायनस प्लस होतो म्हणजे +2 × -4 मीन्स -8. ह्याचं उत्तर येतं -8 म्हणून आपण लिहिणार इथं 3 × 3 -8. तर 3 -8 इज -5. नाउ मायनर ऑफ द मॅट्रिक्स. नाउ वी फाइंड मायनर. सो फर्स्ट मायनर म्हणजेच काय आता इथे येणार ह्याचा मायनर एक रो इग्नोर करायचे आणि कॉलम इग्नोर करायचं. उरलेला जो एलिमेंट असतो तो असणार इथे 2/2चा मायनर. म्हणजे M11चा मायनर आहे 3, M12चा मायनर आहे -2, M21चा आहे -4 आणि M22चा आहे 1 आहे हा 1. नाउ फाइंड कोफॅक्टर्स ऑफ मॅट्रिक्स. मायनर ऑफ मॅट्रिक्स हॅव टू चेंज विथ साईन. म्हणजे आपण जो कोफॅक्टर्स काढलेला आहे ना मायनस काढलेला आहे. कोफॅक्टर काढण्यासाठी आपल्याला जो कोफॅक्टर मायनर आहे त्याला साईननी मल्टिप्लाय करायचं आहे. साईननी मल्टिप्लाय करायचं आहे ह्या मायनर्सला म्हणजे कोफॅक्टर्स मिळेल आपल्याला. म्हणून मग आपण काय केलं ह्या प्लस साईननी 3ला मल्टिप्लाय केलं 3 राहिलं. मायनस साईननी -2ला मल्टिप्लाय केलं मायनस होतात प्लस आणि ही साईनसुद्धा चेंज झालं आणि हा +1 म्हणून हा मॅट्रिक्स आपल्याला मिळाला. हा आहे कोफॅक्टर्स ऑफ द मॅट्रिक्स. म्हणजे C इक्वल टू पण तुम्ही डिनोट करू शकता इथे कोफॅक्टर्स. ओके ना आता काढायचं आहे ॲडजॉईंट ऑफ A. ॲडजॉईंट ऑफ A इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर्स ऑफ मॅट्रिक्स. म्हणजेच हा जो काढला आहे ह्याचा ट्रान्सपोज म्हणजे ह्याला रो आहे तर कॉलममध्ये कन्वर्ट करायचं. तेच आपण इथे केलं आहे बघा. हे रो दिलेले आहे ते कॉलममध्ये केलेत. ओके म्हणजेच त्याला म्हणतात ॲडजॉईंट. ओके आता A इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे हा 1 / डिटर्मिनंट A × ॲडजॉईंट ऑफ A. ॲडजॉईंट ऑफ काढलेला आहे डिटर्मिनंट A काढलेला आहे आपण 5 इथे -5 काढलेला आहे. ओके हा -5 आणि तो आपण इथे पुट करणार -5 इंटू हा आहे ॲडजॉईंट ऑफ A 3 4 2 1 आणि असंच राहू दिलं तरी ओके आहे. हा झाला तुमचा A इन्व्हर्स. म्हणजे आता इथे काय केलं मी ह्या 1 / -5नी ह्याला मल्टिप्लाय केलं म्हणून ही स्टेप आली. पण तुम्ही एवढंसुद्धा राहू देऊ शकतात. ओके दिस इज द एक्झाम्पल.